दिल्लीमधून ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलनात सध्या अश्रुधुराचा मारा केला जातोय आणि शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ही सध्या कडक कारवाई केलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय दिल्लीमधून ज्या ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र हे आंदोलन पांगवण्यासाठी खरं तर अश्रुधुराचा मारा या ठिकाणी केला गेलाय। आपण त्याच संदर्भातली ही काही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्याला दिसतायत, मात्र या ठिकाणी अश्रुधुराचा मारा सध्या पोलिसांकडून केला गेलाय। तर शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी खरं तर ही पोलिसांनी कडक कारवाई केल्याचं दिसतंय। सकाळपासूनच खरं तर हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते। तर या संदर्भात तर थेट आंदोलन स्थळावरून ज्या ठिकाणी खरं तर अश्रुधुराचा मारा केला जातोय तिथून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहे। शिवाजी, मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी खरं तर ही पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते, अश्रुधुरांचा मारा केला जातोय, काय माहिती मिळते? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अश्रुधुरांचा मारा केला जातोय। पंजाब हरियाणाची ही शंभू बॉर्डर आहे, या बॉर्डरवरती अशा पद्धतीने अश्रुधुरांचा मारा करण्यात आला आहे। शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणाहून मागे जाताना पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांना या ठिकाणून पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने अश्रुधुरांचा मारा केला जात आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या जे हमी भावाची मागणी ते करत आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ते शेतकरी या ठिकाणी पोहोचले होते। मात्र जेव्हा ते दिल्लीकडे निघाले त्याच वेळेस त्यांच्यावरती अश्रुधुरांचा मारा करण्यात आलेला आहे आणि शेतकरी आता मोठ्या प्रमाणात घोषणा देताना मागच्या बाजूला जाताना दिसत आहेत। मात्र सध्या अश्रुधुरांचा मारा जो आहे तो सुरू आहे शंभू बॉर्डरवरती। पंजाब हरियाणाची बॉर्डर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमायला सुरुवात झाली होती। त्या अगोदरच अशा पद्धतीने पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा करण्यात आलेला आहे। हो नक्की शिवाजी, काय सध्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणची? कारण सकाळपासूनच खरं तर हे शेतकरी आंदोलन करत होते आणि त्यानंतर ही पोलिसांकडून कडक कारवाई केली गेली आहे। दिल्लीच्या ज्या सर्व बॉर्डर आहे, चिखली बॉर्डर असो, गाझीपूर बॉर्डर असो, सिंधू बॉर्डर असो किंवा शंभू बॉर्डर असो, या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। शेतकरी हे दिल्लीकडे कूच होऊ नये किंवा रस्त्यावरती थांबू नये यासाठी ही पूर्णपणे उपाययोजना करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीचा अनुभव मागच्या शेतकरी आंदोलनातून सरकारला आलेला आहे त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन पुन्हा एकदा उभं राहू नये या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न असणार आहेत। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं आंदोलन उभं राहताना पाहायला मिळतंय। त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावरती ज्या पद्धतीने बॅरिकेड करण्यात आले आहेत, सुरुवातीला मोठ्या प्रमाणात सिमेंटचे बॅरिकेडिंग आहे, त्यानंतर तारेचं बॅरिकेडिंग आहे, त्यानंतर त्या तारेच्या बॅरिकेडिंग मध्ये सिमेंट कॉन्क्रीट भरण्यात आलेलं आहे, त्यानंतर जे सुळे असतात मोठमोठे किडे असतात ते रस्त्यामध्ये सिमेंटच्या कॉन्क्रिटीकरणमध्ये लावण्यात आले आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं बॅरिकेडिंग करण्यात आले। त्याच्यात सगळ्यात शेवटी कंटेनर मध्ये माती भरण्यात आलेली आहे जेणेकरून शेतकरी हे सगळं सोडून पुढे जाऊ नये यासाठी ही तजवीज करण्यात आली। त्या दरम्यान सगळ्यात अगोदर शेतकरी आल्या त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा करण्यात आलेला आहे आणि तोही शंभू बॉर्डरवरती। त्यामुळे शेतकरी आता इतरही बॉर्डरवरती जर पोहोचले तर त्यांच्यावरती अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे। शिवाजी, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात खरं तर शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत, काय नेमकी प्रमुख मागणी होती या शेतकऱ्यांची ज्यासाठी हे आंदोलन खरं तर सुरू आहे? शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची मागणी आहे सर्व पिकांसाठी हमी भाव देण्यात यावा। 2020 विधेयक आहे कृषीचं ते रद्द करण्यात यावं। जुना जो आदिवासी अधिनियम आहे तो लागू करण्यात यावा। त्याचबरोबर जुनं जे शेतकरी आंदोलन झालं होतं त्या आंदोलनातील शेतकऱ्यांचे जे गुन्हे आहेत तरुणावरील ते देखील मागे घेण्यात यावे। दुसरीकडे जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांच्यावरती देखील हमी भाव सुरू करण्यात यावा। लखीमपूर खेरी या ठिकाणी अजय मिश्रा टेनी हे गृहराज्यमंत्री आहेत केंद्रीय, त्यांच्या मुलाने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडले होते त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याला पुन्हा त्यांचा जो जामीन आहे तो रद्द करण्यात यावा आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यूमुखी झाला होता त्या शेतकऱ्यांना त्या कुटुंबांना आर्थिक मदत त्याचबरोबर नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावं यासारख्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या आहेत। त्या मागण्या घेऊन ते दिल्लीकडे कूच करताना पाहायला मिळतात। पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमधील 7 करोड हे शेतकरी आहेत। गेल्या आंदोलनामध्ये देखील हे शेतकरी सक्रियतेने सहभागी होते आणि आजच्या जे आंदोलन होऊ पाहत आहे त्या आंदोलनामध्ये देखील हे शेतकरी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती कालच केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांच्या सूचनेनुसार काही मीटिंग देखील घेण्यात आल्या होत्या। त्यामध्ये पियुष गोयल, अर्जुन मुंडा हे देखील सहभागी झाले होते। मात्र या मीटिंगचा कुठलाही परिणाम झाला नाही आणि हे जे आंदोलन होणार याची घोषणा जी आहे शेतकरी नेत्यांनी केली आहे। 200 शेतकरी संघटना आहेत, उत्तर प्रदेश त्याचबरोबर हरियाणा, पंजाब या राज्यातील त्या दिल्लीकडे येणार आहे। साधारण 6 राज्यातून शेतकरी दिल्लीमध्ये येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर हे शेतकरी ते दिल्लीमध्ये पोहोचू शकतात बॉर्डर सोडून। त्यामुळं आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सरकार देखील सतर्क झालेलं आहे आणि सरकारने आता कठोर पावले उचलत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावरती हे ठोकलेले आहे शेतकऱ्यांना येऊ नये म्हणून। आणि अजूनही या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी 10 ते 12 पोलिसांच्या कंपनी जे आहेत ते डिप्लॉय करण्यात आल्याचं समजतंय आणि शेतकऱ्यांना रोखण्यासाठी नक्की शिवाजी तर शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून ही कडक कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।